सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। काल पंचायत समितीमध्ये जी मारहाण ज्या अधिकाऱ्याला झाली, त्या मारहाणीमध्ये त्या महिलेला जे मानधन मिळालं नाही, त्या मानधनावरून त्या कर्मचाऱ्यांनी या ज्या महिलेसोबत आहे ते गैरवर्तन केलेलं आहे अशी फिर्याद या ठिकाणी तिनं संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेले आहे। स्वतः त्या ज्या महिला आहेत ज्यांचा यासोबत हा प्रकार झाला त्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। काही नक्की काय प्रकरण झालं होतं, तुम्ही काय तुमच्यावरती पहिल्यापासून आले होते? मी पंचायत समितीमध्ये सीआरपी या पदावरती काम करत आहे, आश्वी गटामध्ये काम करत आहे। थोडस या सरांनी माझ्या बरोबर राजकारणच केलं। 6 महिन्यापासून माझं मानधन केलेलं नाही, माझ्या बरोबरती ज्या सीआरपी आहे त्या सर्वांचं मानधन केलेलं होतं आणि वारंवार मला दरवेळेस त्यांचं एकच राहायचं की तू प्रशिक्षणाला आमच्या बरोबर इकडे चल तिकडे चल। तर त्यांना असं वाटलं असेल की मानधन न केलं, पैसे नाही दिले तर ही पैशांसाठी झुकणारी आहे की काय। मग शेवटी मी पण काल त्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांना म्हटले की माझं मानधन करा वगैरे, तर ते म्हणे नाही तू 2 दिवस आमच्या बरोबर प्रशिक्षणाला ये, बाकीच्या सीआरपी येतात तुम्ही येती नाही, तुम्ही बचत गटा। म्हटलं सर तुम्ही माझ्यावरती हे खोटे आरोप करतायत। तर म्हणे तुमच्याकडे काही पुरावा नाही आमच्या विरुद्ध केस द्यायला, असं तसं आरेरवीची भाषा केली। दरवेळेस गेलं का आम्हाला, माझ्या बरोबर अनेक सीआरपी आहेत की ज्यांना 1 वर्षापासून खूप त्रास दिला जात आहे तालुक्यातून। पण काय झालंय की सर्वजण नाव येईल, आपले नाव चर्चेत येतील हे नको म्हणून प्रत्येक महिला आज घाबरत आहे। आणि आजची राज्याची जर खरंच आपण परिस्थिती पाहिली तर खरंच आम्ही महिला खरंच सुरक्षित नाही हे मी काल जाणलं स्वतः। जेव्हा मी इथं 1:30 वाजेपर्यंत बसले तर एपीआय देखील निघून गेले, त्यांनी आमची केस देखील गेली नाही। सकाळी मी 9:30-10 वाजल्यापासून इथं येऊन बसलेली आहे। मी माझं घरी म्हणजे आज माझ्या गाय आहे, माझा मुलगा, मी सगळं तसंच टाकून आज इथे येऊन बसलेली आहे। आता आम्हाला किती वेळ झालेला आहे तरी देखील एपीआयनी आमची नोंद म्हणजे फिर्याद दखल घेत नाहीये। ज्याच्यावरती त्याला काही त्रासच झालेला नाही त्या अधिकाऱ्याला, त्याची खोटी गुन्हा यांनी नोंदवून घेतला आणि ज्या महिलेला त्रास झालाय त्याची म्हणजे महिला सुरक्षित नाही हे याच्यावरून आज दिसत आहे। आणि याबद्दल मी खरंच सरकारकडे आणि मी स्वतः फडणवीस साहेबांना एक विनंती करत आहे, खरंच तुम्ही जर आम्हाला लाडक्या बहिणी म्हणत असाल तर तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि आम्हाला तुम्ही या न्याय म्हणजे या अधिकाऱ्यावरती काहीतरी कडक कारवाई झालीच पाहिजे। कारण खूप आरेरवीची भाषा महिलांबद्दल, म्हणजे त्यांनी एक असं मानलेलं आहे की ह्या सगळ्या वर्तुळामध्ये महिला एकदम शांत राहतील, पण मी शांत नाही राहणार। मी त्याच्या या प्रश्नांचं त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे आज मी कालपासून इथे येऊन बसलेली आहे, त्यांनी नोंद घेतलेली नाही। उल्लेख आहे की तुम्ही काम चुकार आहात किंवा तुम्ही नाही, माझ्याकडे दिली तुम्ही उपस्थित राहत नाही, नोटीस नाही, नोटीस ही त्यांनी राजकीय दबावापोटी दिलेली आहे। कारण त्यांना मला फक्त सीआरपी पदावरून काढण्यासाठी केलेलं एक षडयंत्र आहे। त्यांना असं वाटत होतं की यांना जर नोटीस दिली तर घाबरून म्हणजे आम्हाला शरण येतील, पण मी नोटीसला उत्तर देण्याचं माझी ती चुकाच नाही येत ना। आज मी माझ्या गावातील प्रत्येक अध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच, माझे जेवढे काही गट असतील तेवढ्यांचे सगळे अध्यक्ष, सचिव आजही पंचायत समितीला घेऊन येते आणि मी दाखवून देईल की माझ्या कामामध्ये चुकारपणा। आमचा जो गट म्हणजे एक लोकजाप असतो, जो राज्य सरकारचा लोकजाप असतो, त्या राज्य सरकारचा लोकजाप देखील यांनी माझा 2 महिन्यापासून उडवलेला आहे। त्याच्यामध्ये लखपती दिदी सर्वे असतो, सगळ्यामध्ये सगळ्यात पहिलं काम माझं हे त्यांना मी आजही त्या ऍप वरती दाखवून देऊ शकते। हे त्यांनी माझ्यावरती केलेले खोटे आरोप आहे, पण त्यांच्या या खोट्या आरोपाला देव कुठेतरी न्याय देईल आणि सरकारने याची दखल घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती करेन। तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे काही उपस्थित अधिकारी होते का? हा जो प्रकार तुम्ही बोलताय होते ते म्हणजे, पण ते मला म्हटले की आपण बाजूला जाऊन बोलू। तर म्हटलं नाही सर, तुम्ही बाजूला जाऊन बोलण्यापेक्षा इथेच बोला। 1दा-2दा तर ते मला सतत म्हणायचे तुम्ही दरवेळेस आले की तुमच्या मिस्टरांना घेऊन येतात, मिस्टरांना कशाला आणतात, तुम्ही मुलाला कशाला आणतात। म्हटलं तुम्ही पण मला हे विचारणार आहे की तुम्ही मिस्टरांना का घेऊन येतात म्हणून। असं तसं त्यांनी 1दा-2दा त्यांच्याकडनं हे कृत्य झालं तर माझे मिस्टर देखील त्यांना म्हटले की माझ्या बायकोला हे बोलण्याचा तुमचा कोणता अधिकार।
तर म्हणे नाही तुम्ही येऊन पंचायत समितीमध्ये आमच्याशी भांडणं केली, अशी खोटे त्यांनी आमच्यावरती आधी ही नोटीस काढली होती. वास्तविक पाहिलं तर या महिलेचे जे पीडित जी महिला आहे तिचे आरोपही जे आहेत ते भयानक आहेत आणि याची संपूर्ण पोलिसांनी या ठिकाणी चौकशी करणं आता गरजेचं आहे. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.